मौजे उक्कलगाव येथील दिंडी सोहळ्यात गावकऱ्यांच्या सहभागाने अवतरली पंढरी। आषाढी एकादशीच्या निमित्ताने मानवत तालुक्यातील मौजे उक्कलगाव येथे गावकरी भजनी मंडळ, शिक्षणप्रेमी नागरिक व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उक्कलगाव येथील सर्व विद्यार्थी, शिक्षक बंधू भगिनी यांनी मिळून घेतला दिंडी सोहळ्याचा आनंद। दरवर्षीप्रमाणे गावातील भजनी मंडळ माणिकराव पिंपळे, रंगनाथराव पिंपळे, कमलाकर कुलकर्णी, मारुती पिंपळे, अंकुशराव पिंपळे व शास्त्रीजी यांच्या भजनी मंडळासह विठ्ठल रुक्मिणीच्या वेशात असलेले विद्यार्थी, कलश घेऊन आलेल्या विद्यार्थिनी, टाळ पताका घेऊन आलेले विद्यार्थी व गावकरी मोठ्या आनंदाने दिंडीमध्ये सहभागी झाले। आषाढी एकादशीचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थिनींनी भक्तिगीतावर नृत्य सादर करीत सर्व वातावरण भक्तिमय केले। कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उक्कलगाव येथे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धुराजीराव पिंपळे, उपाध्यक्ष अंकुश अमृतराव पिंपळे, सदस्य मधुकर भाऊ पिंपळे, लक्ष्मण भाऊ पिंपळे व शाळेतील शिक्षक योगेश देशमुख सर यांनी सर्व विद्यार्थी व गावकऱ्यांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था केली। शाळेला गावचा आधार असावा व गावाला शाळेचा अभिमान असावा या उक्तीप्रमाणे सर्व गावकरी व शाळेतील विद्यार्थ्यांसह शिक्षक बंधू भगिनी मोठ्या उत्साहाने आषाढी एकादशीनिमित्त होणाऱ्या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झाले व अवघे उक्कलगाव चैतन्याने फुलून गेले। शेवटी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ सिंधुताई धुराजी उक्कलकर व उपाध्यक्ष अंकुश अमृतराव पिंपळे व मुख्याध्यापिका श्रीमती मायादेवी गायकवाड यांनी सहभागी सर्व गावकऱ्यांचे आभार मानले। मानवत तालुका प्रतिनिधी रियाज शेख, AB न्यूज मराठी।